आपण पाहत आहात कीर्तिवीर लाईव्ह, बहुजनांचा बुलंद आवाज। खंडेलवाल सुटकेस सेंटर जागेची मोजणी करण्याचे पत्र पालिकेने नगर भूमापन विभागाला दिले आहे। अजून किती अतिक्रमण या ठिकाणी आहे ते निश्चित ठरायचं आहे, पण ते न काढता सार्वजनिक बांधकाम विभागाने रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत खंडेलवाल सुटकेस सेंटर समोर काँक्रिटीकरण केलंय। या निषेधार्थ आज पत्रकारांच्या वतीने नगरपालिका कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले। होश में आओ, पालिका प्रशासन होश में आओ। पत्रकार एकजुटीचा विजय असो, अतिक्रमणाला पाठबळ देणाऱ्या प्रशासनाचा धिक्कार असो, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या। आमचा सुरू असलेल्या विकासाच्या कामाला विरोध नाही, मात्र सुरू असलेल्या चुकीच्या कामाला विरोध आहे। हा रस्ता 7 मीटर हवा होता, तो 5.8 मीटर आहे। प्रोसेस सुरू असताना रस्ता उकळण्याची घाई सार्वजनिक बांधकाम विभागाने का केली, असा जाब विचारण्यात आलाय। मोजणीसाठी नोटीस पालिकेने काढली आहे। या ठिकाणी जिवंत पाण्याची विहीर होती, ती कुणी बुजली अथवा त्यावर अनधिकृत बांधकाम कुणी केलं, घराचा उतारा सादर करणाऱ्या खंडेलवाल यांच्याकडे सदर जागा वाणिज्य प्रयोजनार्थ बिनशेती नसताना तेथे व्यवसाय करता येतो का? मंदिराच्या आजूबाजूचा परिसर कुणी बळकावला, अशी अनेक प्रश्न शहरवासियांना पडले आहेत। त्याचं निराकरण पालिकेने करावं अशी मागणी करण्यात आली आहे। धोरणाला आमचा कोणाचाही विरोध नाही, परंतु ज्या पद्धतीने धनदांडग्यांचे अतिक्रमण ठेवून गोरगरिबांचे अतिक्रमण नगरपालिका प्रशासनाकडून काढण्यात आली, त्याला आमचा विरोध आहे। सुरू असलेल्या रस्त्याचं काम अतिशय उत्कृष्ट व चांगलं आहे असं म्हणता येईल, याबद्दल कुणाचंही दुमत नाही। मात्र ठराविक दुकानं जे रस्त्यावर अडथळा ठरत आहे ते सोडून इतर गोरगरिबांची दुकानं उठवणाऱ्या नगरपालिका प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी घंटानाद आंदोलन करीत आहोत। नगरपालिका प्रशासनाने मोजणीची नोटीस दिली असताना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खंडेलवाल यांच्या समोरचं जी जागा होती, जी जोवर ती मोजणी होत नाही तोवर तो रस्ता तयार करणार नाही, अशी भूमिका सार्वजनिक बांधकाम विभागाची होती। मात्र रात्रीतून ते भरून टाकण्यात आलं। रस्ता एकतर्फी एक साईडचा चालू करण्याच्या दृष्टीने हे जो होतं कॉन्क्रीट हे भरण्यात आलं असं सांगण्यात आलं। मात्र आज देखील नगरपालिका प्रशासन असो व सार्वजनिक बांधकाम विभाग असो यांनी कुठलीही वाहतूक एक साईडची सुरळीत केलेली नाही। शहरवासियांना जो होत आहे त्रास तो कायम आहे, याचा आम्ही निषेध करतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट, पालिका प्रशासनाने त्वरित रस्त्यावर येत असलेले हे अतिक्रमण काढले पाहिजे व त्याचबरोबर इतर अतिक्रमण जे रस्त्याला अडथळा निर्माण होत आहेत हे काढले पाहिजे, अशी मागणी, या मागणीसाठी आम्ही हे आंदोलन या ठिकाणी केलं आहे। चाळीसगाव नगर परिषद मुख्याधिकारी यांच्या मार्फत केल्या जाणाऱ्या कारवाईमध्ये दुटप्पीपणाची भावना दिसून येत आहे। अतिक्रमण काढण्याबाबत मोठ्या प्रमाणावर दुजाभाव केला जात आहे, हे आपल्या सर्वांच्या लक्षात येत आहे। आणि या अतिक्रमणामुळे विकासाचं काम जे होतं आहे याच्यामध्ये नियोजन होतं आहे असं कुठूनही दिसत नाही। नियोजन शून्य विकास कामांमुळे आणि अतिक्रमणामुळे आपण बघितलं की या पावसामध्ये सगळ्या दुकानांमध्ये पाणी भरलं होतं। हा अतिशय ज्वलंत असा प्रश्न आहे आणि ही घटना फक्त अतिक्रमणामुळे घडलेली आहे, नियोजन शून्य कामांमुळे घडलेली आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही। परंतु या बाबतीत आपण बघितलं तर इतर सर्व राजकीय पक्ष हे मूग गिळून बसले आहेत। कदाचित त्यांचे काय म्हणताना त्यांचे काही संबंध असतील, त्याबाबत न बोललेलं बरं। पण पत्रकार संघाने अतिशय ज्वलंत मुद्दा घेऊन हे जे आंदोलन छेडलेलं आहे, या आंदोलनाला मी आम आदमी पार्टीतर्फे जाहीर पाठिंबा देतो आणि या आंदोलनात आम आदमी पार्टी सदैव तुमच्या सोबत राहील अशी ग्वाही देतो। पत्रकार संघाचा विजय असो। गोरगरिबांची अतिक्रमणे काढली, रोजगारापासून वंचित ठेवणाऱ्या त्यांचं अतिक्रमण काढणाऱ्या नगरपालिका प्रशासनासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावर यावेळी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले। अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोवर दोन्ही बाजूने चालणाऱ्या पालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला। चाळीसगावात लोकशाही अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न यावेळी आपचे राहुल जाधव यांनी व्यक्त केलाय। सामाजिक कार्यकर्ता म्हणून पत्रकार संघाचे आज जाहीर आभार मानतो की त्यांनी हा ज्वलंत प्रश्न अतिक्रमणाचा उभा केलेला असून
त्याच्याकडे प्रशासन लक्ष देत नाही आणि दुजाभाव करते. तिथे गरिबांचं अतिक्रमण इतक्या लवकर काढलं जातं की रातोरात त्यांना सुद्धा माहिती राहत की आपली दुकान कुठे गेली. आणि धनदांडग्यांचं अतिक्रमण आला की ती नगरपालिका सुद्धा त्याच्यामध्ये नुकसान भरपाई देत असून ते सुद्धा अतिक्रमण लवकर काढत नाहीये. तरी ह्या शासनाचा आम्ही प्रखरपणे विरोध करतो व हे आंदोलन अजून उग्रपणे चालू राहील हे मी जाहीर करतो. गावात होणारी वाहतुकीची कोंडी सुटावी म्हणून हे काम उरकले खरे, मात्र अजून रस्ता सुरूच केला नाही, ज्याने नागरिकांना होणारा त्रास कायम असल्याची खंत व्यक्त करीत मग रात्रीचा उद्योग का केला असा प्रश्न देखील यावेळी खुशाल पाटील यांनी उपस्थित केलाय. आंदोलनात मोतीलाल अहिरे, महेंद्र सूर्यवंशी, विजय गवळी, आनंद गांगुर्डे, गफ्फार शेख, रोहित शिंदे, बापू चौधरी, सुपडू चौधरी, राकेश निकम, सोजीलाल हडपे, शार्जिल कुरेशी, खुशाल मोरे, दीपक जाम, बबलू आहिरे, आपचे राहुल जाधव, किशोर जाधव, रवींद्र कोष्टी, रणधीर जाधव, विनोद परदेशी आदींनी आंदोलनात सहभाग नोंदवला. आंदोलनात सहभागी असलेल्या सर्वांना मोजणीनंतर अतिक्रमण काढलं जाईल असं आश्वासन यावेळी मुख्याधिकारी जोशी यांनी दिलं. अतिक्रमण काढणार असल्याचंही स्पष्ट केलंय. कीर्तिवीर लाईव्ह साठी रवींद्र कोष्टीसह बबलू अहिरे, चाळीसगाव.